पराभवातही विजयाची चर्चा. गोविंद मोकाटे यांची लढत राहुरीत ठरली चर्चेचा विषय. राहुरी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, पण चर्चा कोणाची झाली माहीत आहे का? विजय मिळवणाऱ्या उमेदवाराची नाही, तर पराभूत झालेल्या गोविंद मोकाटे यांची. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कडून मोकाटे यांना उमेदवारी मिळाली, पण प्रचाराच्या रणांगणात ते जवळपास एकटेच पडल्याचे चित्र दिसले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे वगळता पक्षातील मोठे नेते मैदानात फारसे उतरले नाहीत. याचा थेट परिणाम मतदानावर झाला आणि मते कमी पडली. त्यातच माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भूमिका शेवटपर्यंत स्पष्ट झाली नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी गोंधळात राहिले आणि याच गोंधळाचा सर्वाधिक फटका मोकाटे यांना बसला. तरीही 27,506 मते ही संख्या कमी नाही, ही एक ताकद आहे, एक संदेश आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष असा पूर्ण ताकदीचा फौजफाटा मैदानात उतरला. त्यामुळे कर्डिले यांचा विजय सुकर झाला. पण खरी चर्चा कुणाची? मोकाटे यांच्या पराभवाची. सोशल मीडियावर समर्थकांची भावना उसळली आहे. अण्णा, तुम्ही हरला नाहीत, तुम्ही जिंकलात. तुमच्यामुळे अर्ध्या मंत्रिमंडळाला राहुरीत यावं लागलं. हाच तुमचा खरा विजय. राहुरीच्या राजकारणात हा पराभव नसून एक नवा राजकीय संदेश मानला जातोय. सन वार्ता न्यूज साठी खास राहुरीतून रिपोर्ट.